हॅलो. आज आम्ही निघतो आहे पुण्यासाठी. 8:30 होत आले. आचरा टिट्याला आहोत आम्ही एस टी स्टँडकडे. तर आज आम्ही अनुस्कुरा मार्गे जाणार आहोत पुण्याला. तर पुढे तुम्हाला अपडेट सर्वच जातो. तर आचऱ्यावरून आपण निघालेलो होतो. आता चिंदर सोडलं आहे. आता प्रवास पुढचा. आता आडवली सोडली आहे आणि आता मस्त निसर्गरम्य असं वातावरण आहे. सगळीकडे हिरवळ आहे. असं छान असं मस्त पाऊस पण रिमझिम चालू आहे. मस्त झाडं झुडपं त्याच्यामधून जी आपली व्हेकल चालली. गोदावरीचा ब्रिज लागला होता मध्ये. थोडा रस्ता बरोबर नव्हता, पॅच खराब होता. तर पुढे आता कणकवली 23 किलोमीटर दाखवत आहे. बघूया, कणकवलीला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो हायवे. तर कणकवलीला पण पोहोचलो आहोत. आता बाजारामध्ये आहोत. थोड्याच वेळात आता हायवे लागेल आपल्या NH66. मग तसं सरळ आपण अनुस्कुरा घाटाच्या दिशेने जाणार आहोत. आचरा कणकवली मार्गे आपण आता NH66 पकडत आहोत. लेफ्ट वरून आपण सरळ राजापूर मार्गे लेफ्टला लेफ्टला राजापूर ओणी अनुस्कुरा. कणकवली बायपास ब्रिज. आता आपण NH66 हायवेला पोहोचलेलो आहोत कणकवली मार्केटमधून. इथून आता सरळ आपण अनुस्कुरा घाटातून कराडला पोहोचू. राजापूर 53 रत्नागिरी 119 दिलेला आहे. महागाची वाडी. ओणीकडनं आपण लेफ्ट घेऊन अनुस्कुरा घाटामार्गे जाणार आहोत. ओणीच्या जरा पुढे एक बायपास आहे. ओणी पाचल अनुस्कुरा. अनुस्कुराच्या अलीकडे आपण पाचल या गावात आलेलो आहे. इथे आपण सलगरच्या हॉटेल वैभवमध्ये आपण नाश्ता केला आहे. भजीपाव आणि मस्त एकदम गरम गरम चहा आणि भाजीपाव खाल्लेली आहे. आणि इथे पुढेच ST स्टँड आहे पाचलचा, पाचल बाजारपेठ.
नाही. अनुस्कुरा घाटातून आपण आलो आहोत. रस्ता बराच खराब आहे, जागोजागी खड्डेच आहेत. रस्त्याची अवस्था दयनीय आहे. बरेच खड्डे आहेत रस्त्यामध्ये. येताना राधानगरी मार्गे आलो होतो, तो थोडा बरा होता, पण तो थोडा लांबचा पल्ला पडतो, कारण मध्ये काहीच नाही आहे. टोटल 50-55 किलोमीटर कंटिन्यू तुम्हाला जंगल एरियात लागतो. पण छान वाटलं तिकडे. पण हा रस्ता बराच खराब आहे. तो रस्ता बऱ्यापैकी बरा होता. फोंडाघाट छान आहे. फोंडाघाट मार्गे राधानगरी फोंडाघाट मार्गे रस्ता चांगला होता. हा एकदमच खराब झालाय पावसामुळे. हा जामच खराब आहे रस्ता. पूर्ण रस्ता असाच आहे. सिनरी चांगली आहे पण. ओके, कराडमध्ये एंट्री मारलेली आहे आपण. कराड आलेलं आहे डायव्हर्जनवरून. कराड सिटी, हा कराडचा ब्रिज बनतो आहे. सातारा 50 किलोमीटर. डॉमिनोज होतं. थोडंसं काम चालू त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक आहे, म्हणजे जास्त नाही आहे पण आहे, चालू आहे. पण मुव्हिंग ट्रॅफिक आहे. हा ब्रिज बनतोय. थोडा हा ब्रिज झाल्यानंतर हायवेला मर्ज झालो आपण. आता सातारा हायवे आला आहे. सातारा आपण आता पास झालो आहोत. साताराच्या आता पुढे सातारा घाटामध्ये आलो आहोत. रस्ता ओपनच आहे. पुढचा रस्ता एकदम चांगला आहे. डायव्हर्जन्स आहेत ना मध्ये थोडेसे डायव्हर्जन, बाकी रस्ता चांगला आहे. रस्ता ओपन आहे. आणि कंदी पेढे दुकान देखील इथे बरेच आहेत. काका पेढेवाले, हे बघा, कंदी पेढे, काका पेढे, सिद्धिविनायक पेढे, हे सगळे पेढेवाले जे चालू आले आहेत. हे बघा, जसं सातारा आलं आहे तसं पेढेवाले चालू आले आहेत. 150 रुपये पाव किलोपासून पेढे चालू आहेत. कंदी पेढे, अस्सल कंदी पेढे बघा. सगळे कंदी पेढेची दुकानं आहेत. सगळे पेढे, वाडेकर पेढे, अशोक मोदी, वाडेकर, हे सगळे कंदी पेढे दुकान इकडून चालू आहे. बघा, सातारी कंदी पेढे. मॅगडोनल्डमध्ये बसलो आहे आम्ही. तर साताऱ्याच्या पुढेच लागला. बाजूला KFC होतं. तर आता ऑर्डर दिली आहे, प्लेस केली आहे. 9 नंबरवर आलं टेबल. तर बघूया आता किती वेळ लागतो. भूक तर लागली आहे, बघूया. आनेवाडी टोल नाका.
ही नको आम्ही खाऊन आलो जाम मेला होतोय नाही खात खालची गेले किती वेळ लावलं घ्यायला आणि वडी टोल नका ₹85 चला आता डायरेक्ट पुणे तिथे काय उणी शिवखेडा खेड शिवापूर खेड शिवापूर बेलला काय खायचंय ना कैलास भेलमध्ये आलो आहे एक भेल घेतली चहा आणि एक वडापाव भेल ₹70 चहा ₹10 आणि वडापाव ₹20 कैलास भेल बरंच मोठं आहे खेड शिवापूरच्या बाजूलाच आहे एकदम खेड शिवापूर टोल नाका आला आहे 5 वाजले आहेत सकाळी आपण 8ला निघालो होतो आचऱ्यावरून 5 वाजता आपण खेड शिवापूर टोल नाक्याकडे पोहोचतो आहे तसं थांबत आलो 9 तास झाले ना 9 तास झाले पुण्याला पोचतो आपण बराच वेळ थांबलो 2-3 वेळा थांबलो आराम केला आता पुढे कैलास भेलवाडे थांबतोय थोडंसं खाऊन खातो काहीतरी खाते रहो बजाते रहो खेड शिवापूर टोल नाका पुढे जातानाच आहे आता आला नाही येतानाचा खेड शिवापूर टोल नाका कात्रज शिवापूर नंतर आपण आता कात्रजला पोचलो आहोत कात्रजचा आता टर्निंग येईल वाजले 5:30 हलतो ना एकदम असं पाहिजे ना कात्रजचा बोगदा आला आहे पुढे आपण डिस्टन्स बऱ्यापैकी कव्हर केला स्लोली आणि स्टडीली साडेपाच वाजता आपण कात्रजला पोचलो आहोत सकाळी 8:15 वाजता घरून निघालो आहोत आपण आचऱ्यावरून
बऱ्यापैकी आपण हॉल्ट घेतला बऱ्याच ठिकाणी. पाचलला घेतला, साताराला घेतला, कराडला थोडा घेतला आणि आता इथे कैलास बेलवाड्याकडे घेतला. चार ठिकाणी हॉल्ट घेतले. इथून हार्डली 1 तासाचा रनिंग आहे तळेगावपर्यंत. कात्रज टनल समाप्त. आता आंबेगाव नरे बावधन मार्गे तळेगाव.